दुसरीकडे देशात आता रेल्वे वाहतुकीचं एक नवं पर्व सुरू होत आहे। हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून याची सुरुवात झाली। देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन या स्थानकावरून धावली आणि तिनं नव्या पर्वाचा पाया रचलाय। ना कोणताही आवाज ना कसलाही धूर, अगदी दिमाखात देशात पहिली हायड्रोजन इंधन सेलवर चालणारी ट्रेन धावली आहे। पाहूया या ट्रेनची काय खास वैशिष्ट्ये आहेत आणि ती भारतीय रेल्वेमध्ये गेम चेंजर ठरणार का ते। देशात धावली पहिली हायड्रोजन ट्रेन। ओव्हरहेड वायर इतिहास जमा होणार। शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावर एक इतिहास रचला गेला। देशातील पहिली हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या प्रवासी ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। ही ट्रेन उत्तर रेल्वेच्या जिंद सोनीपत रेल्वे मार्गावर धावली। त्यामुळे देशात स्वच्छ ऊर्जेवर आधारित रेल्वे वाहतुकीची आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारी या ट्रेन मधून प्रवास केलेल्या प्रवाशांचे अनुभव आधी ऐकूया। हमारी जींद का बहुत बड़ा सौभाग्य है कि मोदी जी ने हमारे जींद को चूज किया और फर्स्ट ट्रेन यहाँ से चल रही है। यहाँ का रेलवे स्टेशन हमने पहले पुराने भी देखे हुए हैं, उसके आज सब कुछ चेंज हो गया और मोदी जी का, मुख्यमंत्री जी का, अपने स्पीकर साहब का, इन्होंने बहुत मेहनत करी यहाँ और विदाउट पोल्यूशन ट्रेन है और आई एम प्राउड ऑफ हमारी सरकार का। बड़े गर्व की बात है कि नॉन पॉल्यूटेड हमारी ये जो है ट्रेन है। हम पहले ट्रेन में सफ़र करते थे तो इतना मतलब जैसे अभी मिगलानी साहब बता रहे थे हमारे वीआईपी, तो उस समय कोयले के इंजन होते थे और इतना कोयला उठता था कि जो खिड़की के पास बैठता था उनकी आंखें सारी कोयले से भर जाती थी। सच्चाई है इस बात की तो। और उसके बाद डीजल भी आया और उसके बाद इलेक्ट्रिक भी आया, वो भी हमने देखा, हमने सफ़र भी किया उसके ऊपर, हमने चलाया भी उसको। लेकिन आज हम जो इस ट्रेन में बैठे और देख रहे हैं बगैर एसी के, बिल्कुल क्रॉस वेंटिलेशन है इसके अंदर। ही ट्रेन पारंपरिक इलेक्ट्रिक ट्रेन प्रमाणे ओव्हरहेड वीज वाहिनीवर अवलंबून नाही। यात बसवण्यात आलेल्या पोट्रॉन एक्सचेंज मेम्ब्रेन फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रियेतून होणाऱ्या वीज निर्मितीवर ही ट्रेन चालते। या प्रक्रियेमध्ये केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडते, त्यामुळे कार्बनचं उत्सर्जन अजिबात होत नाही। हायड्रोजन गळती, अतिउष्णता, आग आणि धूर याचा त्वरित शोध घेणारी रेल्वेची बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली अशा परिस्थितीमध्ये हायड्रोजनचा पुरवठा आपोआप बंद होतो। पुरेशा व्हेंटिलेशनमुळे किरकोळ गळती झाल्यास हायड्रोजन वातावरणामध्ये मिसळून सुरक्षितपणे नाहीसा होईल। लोको पायलटच्या सुरक्षेसाठी विशेष केबिन असणार आहे। रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जिंद सोनीपत प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे भविष्यात कालका शिमला सारख्या हेरिटेज रेल्वे मार्गावर देखील हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाईल। भारतीय रेल्वेनुसार ब्रॉडगेज नेटवर्कचे 99% जास्त विद्युतीकरण झालं आहे। स्वच्छ आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीच्या दिशेनं हायड्रोजन ट्रेन हे पुढचं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। भारत की यह हाइड्रोजन ट्रेन धुआं रहित तो है ही, ये मेक इन इंडिया का भी एक बहुत सफल उदाहरण है। इस हाइड्रोजन ट्रेन को भारत के ही इंजीनियर्स ने डिजाइन किया है, भारत की ही कंपनी ने इसको बनाया है। साथियों, ये हाइड्रोजन ट्रेन बाकी ट्रेनों से बिल्कुल अलग है। दरम्यान जिंद इथं देशातील सर्वात मोठा रेल्वे हायड्रोजन रिफ्युलिंग प्लांट देखील उभारण्यात आलाय। तिथं हायड्रोजनची साठवणूक, कॉम्प्रेशन आणि इंधन भरण्याची आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। यातून भारताची पहिली एकात्मिक हायड्रोजन रेल्वे परिसंस्था तयार झाली आहे। तर या ट्रेनची इतरही खास वैशिष्ट्ये पाहूया। ट्रेनला एकूण 10 डबे आहेत। यामध्ये प्रवासी क्षमता 2600 इतकी आहे। या ट्रेनचा 75 किलोमीटर प्रति तास परिचालन वेग आहे, तर 110 किलोमीटर ताशी डिझाईन वेग आहे। ट्रेन जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे। या मार्गावर 14 स्टेशन्स, 3 मुख्य जंक्शन तर 11 लहान स्थानकं आहेत। किमान प्रवासी भाडं केवळ 5 रुपये इतके आहे, तर 89 किलोमीटरच्या प्रवासासाठी कमाल भाडं हे 25 रुपये आहे। या हायड्रोजन ट्रेनमुळे वेळेची देखील बचत होणार आहे। सध्या डीएमयू ट्रेन हे अंतर कापण्यास सुमारे 2 तास म्हणजेच 120 मिनिटं घेते, तर रस्ते मार्गाने हेच अंतर साधारण 1 तास 30 मिनिटं
अर्थात 90 मिनिटात पार करता येतं. मात्र तेच अंतर नवी हायड्रोजन ट्रेन केवळ 60 मिनिटं म्हणजे 1 तासात पार करणार आहे. दरम्यान या निमित्तानं भारतानं जागतिक स्तरावरही आपली छाप सोडली आहे. भारत आता हायड्रोजन ट्रेन चालवणाऱ्या जगातील निवडक देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. आज इस उपलब्धि के साथ भारत अब दुनिया के उन चुनिंदा देशों में शामिल हो गया जहां हाइड्रोजन ट्रेन की पूरी टेक्नोलॉजी उपलब्ध है. हाइड्रोजन की टेक्नोलॉजी को अगर साधारण भाषा में समझें, पानी से हाइड्रोजन बनता है इलेक्ट्रोलिसिस के प्रोसेस के द्वारा. यहां जींद में हाइड्रोजन बनाने का एक प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. आतापर्यंत केवळ जर्मनी, जापान, चीन आणि अमेरिका या देशांकडेच हे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होतं. भारतीय रेल्वेनं नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं जे उद्दिष्ट ठेवलंय त्या दिशेनं हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. एकूणच या प्रकल्पामुळे भारताची प्रगत रेल्वे अभियांत्रिकीमधील ताकद संपूर्ण जगासमोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.